नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू होती. तर याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल 2109 पदांकरता ही भरती प्रक्रिया सुरू होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कनिष्ठ अभियंता आहे 535 पदे आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत 55 पदे. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक 1378 पदं, त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5 पदं, त्याच्यानंतर लघुलेखक 2 पदे आहेत. ओके. टोटल जर बघितलं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पदे आहेत लघुलेखकची. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणीची परत 2 पदे आहेत. त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक 12 पदे आहेत. त्या कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ याच्यासाठी 9 पदे आहेत. 1 पद आहे ते स्वच्छता निरीक्षक आहे. वरिष्ठ लिपिकसाठी 13 अ, 14 आणि 10, 24, 25, 26, 27 पदं आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 1, 2, 3, 4, 5 पदं आहेत. त्याच्यानंतर वाहन चालकसाठी 2 पदं आहेत. स्वच्छकसाठी 32 पदं आहेत. त्याच्यानंतर शिपायासाठी 18 ही पदं आहेत टोटल. तर याच्यासाठी काय केलं, की त्यांनी रिस्पॉन्स शीट ज्या आहेत, त्या काय केल्या, की प्रसिद्ध केल्या आहेत. फायनल रिस्पॉन्स शीट. तर याच्यानुसार तुम्हाला कळणार आहेत, की तुम्हाला किती मार्क आहेत. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं तुमचं जे काय असेल ते टाकायचं रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला काय कळेल, की फायनल तुमची रिस्पॉन्स शीट दिसून जाईल. तर याच्यानंतर तुम्हाला कळणार आहे, की तुम्हाला एक्झॅक्टली किती मार्क पडलेले आहेत आणि याच्यावरती तुम्हाला काय केलं, की तुमचे मार्क जे आहेत ते पुढील प्रोसेससाठी काय केलं, की ठरवले जाणार. म्हणजे नॉर्मलायझेशन वगैरे सगळं याच्याच मार्कावरती तुमचं होणार आहे. तर ही माहिती होती. तर तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये मला सांगून देऊ शकता. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि प्रोफेशनल मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.